पाव किलो रवा, पाव किलो साखर, पाव किलो मावा, 100 ग्राम काजू, 100 ग्राम बादाम और 100 ग्राम तूप, 5 से 10 एलची और बेसन. ठेवू का कढई? हो ठेवा ठेवा. पहिले काय करायचं? पहिला रवा भाजून घेते. अच्छा, किती वेळ हा रवा भाजायचा आपण? हे लाल सर्व खरपूस होईपर्यंत लाल रवा भाजायचा छान पैकी. आता मी त्याच्यामध्ये तूप टाकणार. तूप टाकून हा, तुपात भाजायचं. तुपामध्ये भाजायचा चांगला लालसर. ओके. प्लेट मध्ये काढून घ्यायचं. रवा भाजून घ्यायचा छान लालसर. 2 ग्लास पाणी टाकणार आपण आता आपण याची सोलून घेऊया. कधी कापायचे? अजून टाकायची. कस टाकायचे? जावाय आला म्हणून. आता पाणी गरम झालं तर बदाम टाकणार आहे. बदाम टाकायचे. हो, बदाम टाकल्याने काय होणार? त्याची साल निघून जाणार. साल निघणार. अच्छा, साल अशी नाही निघत का? नाही, असे निघत नाही. गरम पाणी केलं का पटकन निघून जाते. बर, ही नवीन आयडिया. हा, कुठा मला नका फोटो. पाण्याला उकळी आली आहे. साखर टाकूया आपण. हा, हे टाकणार परत वापस. अच्छा. उकळी येतात. हा, वेलची पूड हा, टाका. बघा, हे बघा गरम पाणी टाकलं ना तर पटकन साल. ही जी एकदम सोपी आयडिया. जास्त मेहनत. बघितले तर कसे निघतं ते पटापट. माझी सासूची आयडिया. आता मी सोललेले बदाम टाकते पाकामध्ये. जावाय आलाय म्हणून काजू. आता रवा टाकते उकळी आली पाण्याला. या मावा टाकणार आहे. मावा पण टाकायचा. चांगलं खूप सुटत कर. एकदम बारीक गॅसवर कमी करायचं. अच्छा, ह्या एसेन्सने पायनॅपलचा फ्लेवर आहे ना. छान वाटत खायला. असं वाटणार पायनॅपल मध्ये शिरा बनवलाय. 2 ते 3 मिनिटाच्यावर झाकण ठेवते मी आता. अच्छा, प्लेट मध्ये काढून घेऊया. पायनॅपल शिऱ्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा.